नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी भाजप समर्थक आहे. देवेंद्र फडणवीस मला आवडतात, हे कधीही लपवलेलं नाही. पण एक गोष्ट मी नेहमी आयुष्यामध्ये पत्करलेली आहे. माझी किती आवडती व्यक्ती असो, किती आवडती गोष्ट असो, त्यामध्ये खोट असेल तर ती कबूल केली पाहिजे, दुरुस्त केली पाहिजे. आणि म्हणून माझी मुलगी असो, माझे कुटुंबीय असो, परिवार असो, किंवा ज्यांच्याविषयी मला थोडीफार आस्था आहे, असे कोणीही कुठच्याही पक्षातले, संस्थेतले लोक असोत, त्यांचं कौतुक जेवढं करतो तेवढंच वेळ आली की कान पकडल्यासारखं त्यांची चूक त्यांना दाखवणं हे मला कर्तव्य वाटतं. आणि त्याचं कारण आहे, आपल्याला एखादी व्यक्ती आवडो न आवडो, पण ती चुका करत असेल आणि त्यातून त्या व्यक्तीचा आत्मघात होणार असेल, तर त्याला रोखणं हे प्रत्येक सामान्य माणसाचं कर्तव्य आहे. अगदी तुम्हाला नावडते शरद पवार, मला आवडत नाही, त्यांच्या आजपर्यंतच्या अनेक गोष्टींवर मी सडकून टीका केलेली आहे. पण ती टीका करताना माझी भूमिका अशी राहिलेली आहे की जी चूक पवार करतात त्यातून त्यांचंच नुकसान झालेलं आहे. आणि अर्थात आम्ही कितीही शहाणपण शिकवलं आणि उपदेश केले आणि धोक्याचे इशारे दिले, म्हणून पवारांनी तिकडे वळून सुद्धा बघितलेलं नाही. आणि त्यांचं व्हायचं ते नुकसान झालंय. उद्धव ठाकरे असोत, कितीतरी लोक सांगतात, विरोधी पक्ष असतील. मी भाजपचा समर्थक असलो तरी भाजपला लांडी लवाडीने मिळालेलं यश मला आवडत नाही. मेहनत करून मिळालेल्या यशाचं मी स्वागत करतो. हा समोरचा माणूस लांडी लबाडी करत असेल तर तुम्ही केली गोष्ट वेगळी आहे. पण यश मिळवण्यासाठी फक्त चतुराई करायची, मेहनत करायची नाही, तर ते भाजपचं यश सुद्धा मला आवडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी आज, तुम्ही शीर्षक बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल 4 कठोर शब्द बोलणं मला आज अगत्याचं वाटतंय. कारण गेल्या काही वर्षामध्ये फडणवीसांनी राजकारणामध्ये शठम प्रति शाठ्यम अशा भूमिकेतून ज्या ज्या बड्या बड्या लोकांची पंगा घेतला, त्यांना सरळ केले, त्याचं मी कौतुक केलेलं आहे. आणि अशा लोकांची तसंच वागलं पाहिजे. नाठाळाच्या माथी हाणू काठी असं तुकोबांनी म्हटलंय. आणि त्याचा अवलंब देवेंद्र फडणवीस करत असतील तर चूक नाही. पण हे सगळं करताना आणि यश मिळवताना आपल्या हातून चुका होत आहेत का, याकडे सुद्धा त्यांचं बारीक लक्ष असलं पाहिजे. तर त्या यशाच्या रस्त्यावर, वाटेवर त्यांना अधिक मोठी मजल मारता येईल. पण सततचं राजकारण, सततच्या निवडणुका, सततच्या काही त्या कुरघोड्या, यामध्ये जेव्हा तुम्ही गुरफटायला लागता, तेव्हा राजकारणात किंवा सत्ता पदावर आपण का आलोय याचा विसर पडतो. आणि हळूहळू करत ते राजकारण, ते डावपेच, त्या कुरघोड्या हेच आपलं काम आणि कर्तव्य असं वाटायला लागतं. आणि आपण कर्तव्यापासून दूर होत जातो. यांनीच शरद पवारांचं प्रचंड नुकसान झालं. यातूनच उद्धव ठाकरे यांनी आपल्या सकट आपल्या वडिलांची पक्षाचा सत्यानाश करून टाकला. आणि म्हणून त्यापासून दूर राहा. आवश्यक तेवढी चतुराई, लबाडी करावी, पण त्याच्या पलीकडे जी जबाबदारी आहे, एखाद्या सत्ता पदावर, अधिकार पदावर आपण आलोय, तो अधिकार आपल्याला ज्या सामान्य जनतेने लोकशाहीमध्ये सोपवलेला असतो, त्याचं भान सुटता कामा नये. आणि तोच राजकारणी यशस्वी होत असतो. महाराष्ट्रामध्ये 2014 पासून 19 पर्यंत मुख्यमंत्री आणि दुसऱ्या 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, आणि आज परत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या जबाबदाऱ्या घेऊन देवेंद्र फडणवीस जे काम करतायत,
त्याचं कौतुक मी वारंवार केलेलं आहे. पण गेल्या काही दिवसात येणाऱ्या बातम्या या विचलित करणाऱ्या आहेत. आणि त्या विचलित एवढ्यासाठी करतात की टीका म्हणू नये, की चला आता हा देवेंद्रवर उलटला असंही काही लोकांना वाटेल, तर त्या भ्रमात राहू नका. भ्रमात राहू नका. ज्यातून हळूहळू करत तुमच्याविषयी एक नाराजी सामान्य माणसाच्या मनात रुजवली जाते, ती 4-5 वर्षानंतर केव्हा तरी ज्वालामुखी होऊन फुटत असते. सध्या सगळीकडे भारतीय राजकारण आणि विमर्श जो चालतो त्यामध्ये 15 वर्ष लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ज्यांनी शून्यातून पक्ष सुरू केला 98 साली आणि 13 वर्षामध्ये बंगालचं मुख्यमंत्री होऊन दाखवलं. त्यांची लोकप्रियता किती घसकरत गेली, घरंगळत गेली. आणि ती का जाते याकडे बघायचं त्यांचं लक्ष नव्हतं. किंबहुना त्यांना चुका दाखवेल, त्यांचा आत्मघात होण्याची शक्यता दाखवेल, त्याला पण आपला शत्रू ठरवून त्याची मुस्कटदाबी करण्यात ममता दिदींनी धन्यता मानली होती. आणि म्हणूनच आज सगळा आत्मघात झाल्यानंतर आपण का हरलो, निवडणूक का हरलो, मुख्यमंत्री पद का गमावलं, हे सुद्धा समजायला ममता दिदींना उसंत मिळालेली नाही. ममता दिदींना पण कोणी चुका दाखवल्या नसतील असं नाही. आमच्यासारख्या दूर बसलेल्या ममता दिदी काही मराठी ऐकत बोलत नसतील, पण बंगालमध्ये सुद्धा त्यांच्या चुका दाखवणारे काही टीकाकार असतील. आणि त्यांची सगळी टीका बाजूला ठेवली तरी ज्यातून ममता दिदी चूक न करता सावरल्या असत्या अशी सुद्धा भरपूर टीका असू शकते. पण त्याकडे कानाडोळा करून हम करे सो कायदा, मी म्हणते म्हणूनच पश्चिमेकडून सूर्य उगवतो, इतका अट्टहास करत गेल्या आणि ममता दिदींनी स्वतःचा घात करून घेतला. सत्तेवर आणि अनिर्बंध सत्तेवर ज्यावेळेला कोणी स्वार होतो, आरूढ होतो, तेव्हा त्याला हळूहळू असं वाटायला लागतं, कुठच्या तरी तो सिनेमातला डायलॉग आहे ना, की अरे कभी कभी लगता है आपणच भगवान आहे. नेमकी ती अवस्था येते. उद्धव ठाकरेंची ती अवस्था आली होती. ज्या प्रकारे त्यांनी खोटे नाटे आरोप टाकून अर्णब गोस्वामीला आत टाकला, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटे नाटे आरोप लादून त्यांना गजा आड टाकण्याची कारस्थानं उद्धव ठाकरे करत होते. त्याची गरज नव्हती. तुम्ही त्या काळातले माझे प्रतिपक्षावरचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, बघा. की तुम्हाला सत्ता मिळाली, ती सत्ता उपभोगा. जनमानसामध्ये आपल्याविषयी आस्था, आपुलकी, सहानुभूती निर्माण होईल अशा स्वरूपाची पावलं उचला, हे मी सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री होणं मला कधीही पसंत नव्हतं. ज्या प्रकारे झालं ते तर अजिबात पसंत नव्हतं. तरीही एकदा आपण त्या पदावर आरूढ झालो की आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी याकडे पाठ फिरवून चालत नाही. आणि म्हणूनच जो अधिकार हाती आलाय त्या अधिकाराबरोबर जी जबाबदारी आलेली आहे त्याचं भान ठेवा, हे मी सांगत होतो. पण तिकडे बघायला कोणाला वेळ होता. आता ह्याला सरळ करतो, मग त्याला सरळ करतो. तो नारायण राणे असं म्हणाला का त्याला 3 शहरातून पोलीस पथकं पाठवून जेवणाच्या ताटावरून उचलून आणलं. अहंकार सुखावला उद्धव ठाकरेंचा. पण आज अवस्था काय आहे बघा. हे सगळी उदाहरणं मी फडणवीसांना डोळसपणे बघायला सांगतोय. आणि त्याचं कारण फडणवीसांनी फार मोठ्या काहीतरी चुका केल्यात असा माझा दावा अजिबात नाही. पण ज्या गृह खात्याचे प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री असताना किंवा आता मुख्यमंत्री झाल्यावर 4-4.5 वर्ष देवेंद्र फडणवीस काम करतायत, त्या गृह खात्याचा महाराष्ट्रातला कारभार ढिला पडत चालल्याची लक्षणं हळूहळू दिसायला लागली. मग कुठे एखादं नागपूरचं प्रकरण असेल, एक नाशिकचं प्रकरण असेल, कुठचं तरी पुण्यातलं प्रकरण असेल किंवा मुंबई उपनगरातलं कल्याण वगैरे बदलापूर प्रकरण असेल, ही तात्पुरती वाटतात. पण एक लक्षात ठेवा, ही प्रकरणं तात्पुरती वाटत असली आणि त्याचा प्रभाव
हा काही एक 4-5-15 हजार लोकांवर पडला आणि लोक विसरून जातात. असं जेव्हा आपण मानतो तेव्हा एक विसरू नका की तो कावळा त्या भांड्यामध्ये एक एक खडा टाकत असतो आणि त्यामुळे ते पाणी वर 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 येत असतं. तशा या घटना असतात. एका खड्याने पाणी वर येत नाही. बाळ कोल्हटकरांच्या 60च्या दशकातल्या नाटकातला एक कविता मला आठवते. काळ कावळा रांजण भरतो खड्या मागुनी पडे खडा. काळ कावळा रांजण भरतो खड्या मागुनी पडे खडा. पुण्यवान मी कसा राहिलो, कसा भरेना अजूनही घडा. तो रांजण सुद्धा एक एक खडा पडून भरत असतो. त्यात वेळ जातो. पण तो जेव्हा घडा भरतो तेव्हा काय होतं हे ममता दिदीकडे बघितल्यावर कळेल. आज कोणी थेट गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांकडे बोट दाखवणार नाही, पण पोलीस खात्यावर गृहमंत्री म्हणून फडणवीसांचा नियंत्रण किती राहिलंय असा प्रश्न माझ्यासारख्याच्याही मनात निर्माण होणं ही छोटी गोष्ट नाही. मी तुमचा समर्थक आहे आणि ते लपवलेलं सुद्धा नाही, कधी लपवलेलं नाही. महाराष्ट्रात सुद्धा किंवा देशाच्या कानाकोपऱ्यात आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक एका गोष्टीसाठी होतं की कुठेही एखादी छोटी घटना घडते, मोठी घटना घडते, ती घडते, त्याला पर्याय नाही. अपराधी कुठेहीच असू शकणार नाही अशी आयडियल परिस्थिती येत नाही. पण जेव्हा असं काही घडतं तेव्हा ज्या वेगाने कारवाया होतात त्याचा प्रभाव देशाच्या कानाकोपऱ्यात दिसतो. बंगालमध्ये ममता दिदीच्या गुंडांनी जो धुमाकूळ घातलेला होता त्यांना सरळ करता येईल असं जेव्हा तिकडे प्रचाराला गेलेले योगी आदित्यनाथ म्हणतात किंवा आदित्यनाथांचा एक अजय पाल नावाचा अधिकारी त्या जहांगीर खानच्या दारात जाऊन त्याला धमकावतो, तेव्हा बंगालमध्ये राजकारणाची चक्र उलटी पालटी फिरायला लागतात. याचा अर्थ योगी आदित्यनाथ यांच्यासारखंच इथलं गृह खातं आणि पोलीस चाललं पाहिजे असा माझा दावा अजिबात नाही. पण महाराष्ट्रातल्या लोकांना योगी आदित्यनाथ यांच्या पद्धतीने पोलीस खातं चाललं पाहिजे असं वाटतं. याचाच अर्थ फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जे पोलीस खातं चालू आहे ते धड नाही असं लोकांना वाटत असतं, हे विसरू नका. दिसला की कर एन्काउंटर, दिसला कोण की मार झोडपून काढ, असं पोलीस खातं चालवायची गरज नाही. पण आपापल्या परीने वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोलीस खात्याचा जो ढिलाईचा कारभार आहे तो हळूहळू नजरेत भरायला लागलेला आहे आणि आपोआपच त्याचं खापर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमच्या डोक्यावर फुटतं. आणि म्हणून असा एखादा अधिकारी देखील वेडा वाकडा वागताना दिसला किंवा एखादा सामान्य शिपाई किंवा पोलीस अधिकारी गडबड करताना दिसला तर त्याच्या मनात ठाक असला पाहिजे की माझ्याकडे बघणारा मुख्यमंत्री गृहमंत्री आहे. तेव्हा आपोआपच पोलीस खातं जागृत होतं, आपली कर्तव्य पार पाडायला लागतं आणि जेव्हा कर्तव्य पार पाडायला लागतं तेव्हा आपोआपच जनमानसामध्ये विश्वास निर्माण होतो. उत्तर प्रदेशातल्या घटनांच्या नुसत्या बातम्या येतात किंवा त्याची व्हिज्युअल दिसतात तेव्हा महाराष्ट्रासकट देशाच्या कानाकोपऱ्यातल्या सामान्य नागरिकाला योगी आपला आपला वाटायला लागतो. तर मग तेवढा धाक, कायद्याचा धाक, पोलिसांचा धाक, गुन्हेगारांना धाक हा महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांना का वाटू नये? तेवढा आत्मविश्वास महाराष्ट्रातल्या नागरिकांना का वाटू नये? मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस स्ट्रिक्ट असतील, भ्रष्ट नसतील, सगळं मान्य आहे. पण तुम्ही ज्या अधिकार पदावर बसलाय त्याच्या अधिकारामध्ये पोलीस खातं येतं आणि म्हणूनच गुन्हेगारांना तातडीने शोधणं, पकडणं किंवा गुन्हेगाराच्या मनामध्ये धडकी भरवणं यासाठी खूप काही करता येईल. मी आता
बंगालच्या निवडणुकीचं विश्लेषण हिंदीमध्ये करताना वारंवार एवढ्या प्रचंड संख्येने सीआरपीएफ केंद्रीय पोलीस बंगालमध्ये तैनात करण्यात आले, त्याचा जनमानसावरचा प्रभाव सांगताना महाराष्ट्रातले एक धाडसी आणि कर्तबगार पोलीस अधिकारी यादवराव पवार यांचं उदाहरण दिलेलं होतं. मुंबईत ज्याची प्रचंड दहशत होती असल्या वरदराजन किंवा वर्धा दादा धारावी माटुंगा परिसरातला, त्याला हात न उचलता सुद्धा यादवराव पवारांनी मुंबई सोडून पळून जायची वेळ आणली होती. गुन्हेगार सुद्धा माणूस असतो आणि त्याची सुद्धा एक मानसिकता असते. त्याच्या मनामध्ये पोलीस कायदा याविषयी किंवा फडणवीस सरकारविषयी धाक निर्माण करणं हे सगळ्यात पहिलं पाऊल आहे. आणि ते कसं करता येतं याचा सल्ला देणारे भरपूर सापडू शकतात. यादवराव पवार हे मी फक्त एक नाव तुम्हाला सांगितलं. प्रत्येक वेळेला गोळ्या घातल्या पाहिजेत, लाठ्या चालवल्या पाहिजेत किंवा धडाधड अटक करून आत टाकले पाहिजेत असं बिलकुल नाही. पण गुन्हेगाराच्या मनात आपल्याला सूट आहे, पोलीस ढिले आहेत, ही भावना ज्या वेळेला वाढीस लागते तेव्हा गुन्हेगारी बाळसं धरायला लागते. मला आज असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात गुन्हेगारी बाळसं धरायला लागलेली आहे आणि म्हणून अशा गुन्हेगारीची भ्रूणहत्या केली पाहिजे. त्यांच्या मनात भीती घातली पाहिजे की एक पाऊल चुकलं आणि गेलो, आयुष्यातून उठलो, कदाचित या जगातून सुद्धा गेलो, असा धाक जर महाराष्ट्राच्या पोलिसांनी जनमानसामध्ये आणि प्रामुख्याने अपराधी जगतामध्ये निर्माण केला तर लोक योगींच्या बरोबरीने फडणवीसांचं नाव सुद्धा देशभर घ्यायला लागतील. तेव्हा राजकारण, फोडाफोडी, निवडणुका जिंकणं हे आवश्यक आहे राजकारण, पण ते झाल्यानंतर जो अधिकार हाती येतो त्या अधिकाराचा सदुपयोग करायला फडणवीसांनी लवकरात सुरुवात करावी. अन्यथा तुमच्याविषयी आस्था असलेल्यांच्या मनात सुद्धा शंकेचं बीज पेरलं जाईल. एवढाच इशारा देऊन आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.